आज केले दसऱ्याला सुरुवात. दसरा साफसफाई करायला तर कपडे धुतलेत, वाळू घातलेत आणि जुई यश पण आलेत. है ना यश? आणि आज ऊन पडलंय चांगलं, कपडे पण वाळतील चांगले. आता दुसरं घरातलं करायचं. चल ते खिडकीचे पडदे धुतलेले ते वाळू घातले होते आणि गटाला माती वापरायची ती पण सुकायला ठेवली होती. तन्मयच्या शाळेत गेलतो, हेल्मेट मिळणार होते. त्यांच्या शाळेत हेल्मेट वाटप केले मुलांना आणि एक महिन्यापूर्वी आधार कार्ड आणि लायसन्स दिलं होतं. तर आज एक लहान आणि एक मोठं हेल्मेट मिळाले. जाऊन आला होता. आता साफसफाई करायची, कपडे तर वरती वाळत घातले ते पण आणायचे. आम्हाला ते पण भेटतं हेल्मेट. दोघांनी दोन घातलेत, एक लहान मुलांचं आहे एक मोठ्यांचं आहे. तर यशने जुईने घातले लगेच. स्कूलमध्ये भेटतं. मम्मा मोठ्या पप्पाचं आहे, यांना स्कूलमध्ये भेटतं. यांना स्कूलमध्ये दे. चलो तन्मय आलाय शाळेतून आणि त्यांनी लगेच शाळेतून आल्या लगेचच बघितलं घालून कसं आहे हेल्मेट ते. तासभर तर गेला शाळेतून, शाळेत जायला नंतर घेऊन यायला. तर त्यांचा मॅसेज आला होता शाळेचा की हेल्मेट मिळणार आहे, ती घेऊन जावा. आता मी घेणार आहे भिंती पुसून. ऑइल पेंट केलेल्या भिंती तर पुसता येते. मी पुसून घेणार आहे सगळ्या भिंती. ह्यानी काठीला कापड बांधून पुसून घेणार आहे. तर चला ते पुसायचं आहे, पण ह्याची खालची नळी तुटली आहे पाईप, आणि मग याच्यामध्ये मी काटे घातले आणि उंची पण हे होते पोचते. तर मोठी अशी काटे घातले आणि आता मी सगळं पुसून घेणार आहे. भिंतीही इकडचे भांडेही सगळंच आवरून घेते आता. चला कपडे धुवून तर वरती वाळतात आणि आता मी काढलं इथलं बेडरूममधलं पुसायचं. ऑइल पेंट केलेल्या भिंतींना तर भिंतीवरच्या पुसूनही घेता येतात कपड्यांनी. तर मी आता वायपर घेतला आहे आणि वायपरने पुसून घेते. तर वरचं कडाप ते तन्मय म्हटलं मी घेतो, बघू मला येते का हाताला. पण त्यांनी घेतलं झाडून. एवढं काय पेपरही ठेवल्यामुळं काय एवढा कचरा नव्हता, पण त्याला सांगितलं घ्यायला, पण त्यांनी घेतलं थोडंसं. त्याला काही एवढं व्यवस्थित येत नव्हतं, तर मग नंतर मी घेतलं. चला मी आता सगळ्या भिंतीही पुसून घेते आणि हे वरती बनवलेला माळा पण पुसून घेते. तर थोडी घाण आहे, जास्त काय नाही आहे, पण थोडी आहे. तर कितीही म्हटलं तरी पुसलं आपण झाडलं तरी पण थोडाफार राहतोच कचरा. आणि असं ह्याने घेतल्यावरती जरा थोडं अवघड पण पडतं आणि थोडं सोपं पण पडतं, पुसताही येतं. तर मी इकडले आधी डबे हे काढून घेतले आणि मग नंतर तिथलं पुसून घेतलं आणि नंतर तिकडचे हांडे हे काढून मग नंतर तिकडचं पुसून घेते. झाल्यात आता वरच्या भिंती. वरचं सगळं झालं. इकडचं पण माळ्यावरचंही झालं आणि इकडचं पण तेवढी भिंत झाली. आता हे कपाट काढायचे आणि कपाटाच्या मागच्या भिंतीचं घ्यायचं पुसून आणि मग नंतर कपाटावरचं पण सामान सगळं काढून झाडून झटकून पुसून घ्यायची कपाटं कपाटावरचं. तर आता घेते मी सगळं आणि बेडवर सगळा पसारा झाला आहे. डबेवर तर इतकी घाण आहे ना, खूप म्हणजे खूपच. कपाटं हे करून आणि पुसून घेतल्या खूप छान वाटतात ना भिंती, एकदम अशा चकाकच्या. बघा डब्यावरती किती धूळ बसली आणि किती असं खराब दिसते. तर आता मी सगळे डबे ही पुसून ही घेणार आहे. आता मी कपाटाच्या मागचं ही घेणार आहे पुसून. तर आधी कपाट पुढच्या साईडला घेते आणि मग नंतर तिथलं पुसून घ्यायचं आहे. तर हे लाकडी कपाट आहे, ते माझ्या लग्नातलं आहे 15 वर्षापूर्वी. तर 15 वर्ष झाले कपाटाला
आणि हे ब्राऊन कलरचं आहे ते नंतर 7-8 वर्षे झाले त्याला घेऊन. आता गणपतीच्या वेळेसच घेतलं होतं बसून इथलं पाठीमागचं कपाटही काढून, तरी पण एवढी धूळ आहे इथं. तर हा दरवाजा इथला इथं आहे तो. आधी टेरेसमध्ये जायला इथून एंट्री होती, तर ते आम्ही नंतर बंद केली आणि नंतर हॉलमधनं केली आणि हा मग दरवाजा बंद करून टाकला. तर चालू आहे माझं आता पुसून घ्यायचं. अचानकच असला मोठा पाऊस आला की थोडे थोडे कपडे पण भिजले, कारण खूपच मोठा पाऊस आला. गहू खालून वरती येईपर्यंत थोडे थोडे भिजले कपडे आणि पाणी पाणी झालं, तर सगळे काढले कपडे. तन्मय पण आला होता. चांगलाच पाऊस आला, कपडे काढूस थोडेफार भिजले. म्हणलं आज पाऊस नाही आला, चांगलं कपडे वाळले चांगले आणि थोड्या काढूस तर भिजले, थोडे थोडेच भिजले, एवढे काय जास्त भिजले नाही. आणि पाऊस पण खूप चांगला मोठाच आला आहे, रापराप चालू आहे चांगलाच. आवाज तर खूपच येतो. चल बघितलं कुठे येतो चांगला मग त्या तिकडच्या इथं कसला येतो पाऊस. काल नाही तर बारीक आला असं तर नसतं काय. थोडीशी भिजली, एवढी नाही भिजले, थोडी पत्र्यावर खाली पडले ते, त्यामुळे जरा भिजली. चला आता घेऊन जातो आम्ही. जातो आहे. वरच्या साईडून सगळ्या भिंती पुसून झाल्या, आता खालची साईड राहिली होती, तर बेडच्या पाठीमागचं नंतर मशीनच्या पाठीमागचं टेबलच्या पाठीमागचं ते काढून घेते आणि कपाटामागचं तर काढून पुसून सगळे कपाटं जागच्या जागेला घेतली. हाय का जोर हा का तिथे चाललं होतं यायचं की मला येते का ढकलायला बघत होता तो. नंतर जय आला, जयला वरचे सगळे सुटकेसी काढायला लावले, नंतर मी पुसून घेतले आणि नंतर त्याला तसे तिथं वरती जशी होती तशी ठेवायला लावले. जेवणही झालं आणि साड्या 2 पिकोफॉल करून द्यायच्या होत्या, तर लेस पण लावायची होती. तर ही लेस विकत आणून घरी लावले, म्हणजे लावायला सांगितली त्यांनी. प्लेन साडी होती, फक्त पदराला लेस लावायची होती. लेस आणि हे असलेलं गोंडे असलेली लेस लावायची होती साडीला. साडी प्लेनच होती आणि लेस पण लावली आणि साडीला पिको फॉल पण केलं. 2 साड्या द्यायच्या होत्या. घटस्थापने दिवशी पिवळा कलर आहे ना, मग ती त्यांनी घेतल्या होत्या घटस्थापनेमध्ये नवरात्रीमध्ये घालण्यासाठी. तर एक पिवळी आणि एक लाल. तर गोंड्याची लेस लावले, त्यांनी सांगितलं होतं लेस लावा म्हणून. तर झाल्यात लेस ही लावून. पसारा पण सगळ्या घरात नाही, कपडे ही धुतलेली वाळ्या घातलेली, तर इकडं घातलेत, दोरी बांधले आणि दोरीवरती सगळे थोडी पाऊस आला त्यामुळं थोडं पावसाचे टिपके पडले ना, मग ते थोडे ओले झाले, त्यामुळं मग दोरीवरती टाकले आणि फॅन लावलाय. आणि ही तर रग भिजली होती पूर्ण, पत्र्यावरती काढूस तर जरा वेळ लागला, पत्र्यावरती पडली होती त्यामुळं मग तिला इथं अशी पसरून घातली. तर चला अजून उद्या सकाळी किचनची साफसफाई करायची, भांडी ही सगळी घासायची, हॉलमधली पण साफसफाई करायची. तर आज फक्त बेडरूमची झाली. चला आता उद्या भेटू. आज आहे साफसफाईचा 2रा दिवस. तर आज माझं झाला आहे स्वयंपाक हे करून, मिस्टरांना डबाही दिला आहे. मिस्टर गेले त्यांना दिला डबा, पण पोरांना काही शाळेला सुट्टी, पोरांचं काही निवांतच चाललं आहे. आणि आज मला करायचे राहिली थोडी कपडे धुवायचे, नंतर भांडी, किचनचं साफसफाई करायची, भांडी घासायची, हॉलचं पण साफसफाई करायची. आले मी आता वरती. सगळे कपडे ही काल धुतलेली ती पण थोडी उन्हाला लावली, कारण थोडासा पाऊस आलता तर पावसात भिजली होती सगळी कपडे. तर सगळेच स्वेटर, जर्किन, रगा सगळ्या थोड्या थोड्या भिजल्या होत्या, तर वाळू घातलेत.
आणि आता साड्या ही धुतल्यात, 1-2 बेडशीट होती ती पण धुतल्यात आणि ती आता वाळू घालणार मी. नंतर भांडी घासायचे, किचनचं आवरायचं आहे, हॉलचं आवरायचं आहे. चला आता हे साड्या ही धुतलेल्या वाळू घालते आणि ते सकाळीच घातले होते लवकर, मग ते आता वाळले. थोडीच ओली होती ते काढून नेणार आणि हे वाळू घालणार साड्या ती. भांडी सगळी घासायचे, काढायची चालू झाले. भांडी सगळी खाली केली, थोडे राहिले मसाले घासायचे डबा. अर्धी झाली भांडी घासून आणि अर्धी झाले. जयला पण सांगितले थोडं साफसफाई कर, तर त्यांनी पण थोडीशी मी आतलं काढू. काचाची पुसून घेतलं. काय करतोय, काय करतोय हा? जयची चालले शिवाजी महाराजाची साफसफाई. शिवाजी महाराजाला छान असं पुसतोय, पुसून घेते. यश तू काय करतोय, तू काय करतोय, काय आहे ते हा? पेपल्स नाही, काय त्याला म्हणते, काय म्हणते त्याला ग, यशच्या हातात त्याला काय म्हणते. मार मोबाईल. एकदाची सगळी साफसफाई 2 दिवसात केली. हॉल, किचन, बेडरूम सगळी झालं. आता संध्याकाळचं जेवण केलं मस्तपैकी. भाकरी, ज्वारीची भाकरी आणि पिठलं बनवलं होतं, तर छान असं जेवण झालं. आणि आता सगळं आवरलेलंच आहे. आता 2 दिवस झाले, खूप कंटाळा आले, खूप काम झालं तर कंटाळा आला. आता चला झोपूया. उद्या आहे घटस्थापना, तर उद्या काही खरेदी केली नाही मी. घटस्थापनेची ही साफसफाई चालू होती, 2 दिवस साफसफाईच केली.
आता उद्या सगळं खरेदी करणार आणि मग नंतर घटस्थापना करणार. चला तर मग व्हिडिओचा एंड करते आता इथंच. धन्यवाद.